एनिवे पंकज चल निघूया, आपल्याला उशीर होतोय. मी नाही येत, तूच जा. मी आईला बघून मगच निघणार. शाबाश. काय तुमचं काय चाललंय? किती चाइल्डिश आहे. अरे त्यात चाइल्डिशपणा काय? मला तरी बघू दे ना माझी आई मॉडर्न लुक मध्ये कशी दिसते ते. है ना? शाबाश. थांब तू थांब. भारती आली ना की आपण सेल्फी काढू तिच्या बरोबर. येस. ठीक आहे, तुमचं चालू दे काय ते, मी येते. आणि नाना तशी तुमची लाडकी राधिका आली ना, सो माझी काय गरज आहे आता. येते मी. बाय बाय. तू तिचं बोलणं काय मनावर घेऊ नकोस, पण तू जे ठामपणे उत्तर दिलंस ना ते आवडलं मला. कसं आहे, तुमचं मुलांचं राहणीमान आम्ही स्वीकारतो, तुमच्या या नवीन नवीन कपड्यांना आम्ही कधी नाव ठेवतो. मग आम्ही जरा वेगळं काही करायचं ठरवलं तर तुमची काय हरकत आहे? तुम्हाला का त्रास होतो? अहो अजिबात नाही. त्रास कसला नाना? इनफॅक्ट बरोबर आहे तुमचं म्हणणं. आईने काळानुसार बदलायला हवंच. आणि तसं असेल तर आपण तिच्यासाठी छान पंजाबी ड्रेसेस पण शिवूयात. काय बोलता? क्या बात आहे. वा. नानीजी या बरं तुम्ही. असं काऊन असता तुम्ही? छान दिसताय ना. चला बरं या. काहीतरी तुम्ही या बरं. नानीजी तुला काहीतरी नानाजी बोलवून राहिले तुम्हाला. या बरं लवकर. नानाजी नाही नाही नाही. नानाजी भारती तांबले इन मॉडर्न लुक. चांगलं दिसतंय. वा 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 भारती, काय दिसते एकदम बढिया. काहीतरी काय? अगं आई खरंच खूप छान दिसतेस. अगदी 10 वर्षांनी लहान वाटते का? ए राधिका ते हे बघ कशी लाजते बघ. अगं आई लाजतेस काय? बघ कसं कम्फर्टेबल वाटतंय तुला. इनफॅक्ट मी तर म्हणेन तू असे ड्रेस रोज वापरत जा. काहीतरी काय? नानीजी आणि राधिका ताई थँक्स आईचा असा मेकओव्हर केल्याबद्दल. आणि बाय द वे तूही खूप छान दिसतेस. हा खरं का? बरं चल आई येतो मी. तुला पाहण्यासाठीच थांबलो होतो, मला ऑफिसला जायला उशीर होतो. अरे पण डबा घेतलास का? हो घेतलाय. आणि मी काय म्हणतो, जमल्यास मस्त फेरफटका मारून या चांगल्या ड्रेसवर. काय कल्पना चांगली आहे. खरंच नानीजी खरंच चांगलं दिसतंय. मला तर तुमच्यावर एक सेल्फी पाहिजे. थांबा एक सेल्फी. सेल्फी काढायचा. हा राहू दे. काय राहू दे. नानाजी तुम्ही पण हवेत. कशाला काहीतरी करत बाप्पा. माझा मोबाईल तर घरीच राहिला. बरं झालं. बरं काय झालं? थांबा लागली सांगते. अगं आलेच लागली. खरंच छान दिसतेस ग. म्हणजे काय माहितीये, माझ्या डोक्यात एक कल्पना आली. आपलं लग्न ठरलं तेव्हा आपण जायचो ना स्कूटरवरून फिरायला. तसं आता तुला घेऊन लॉंग रूटला जायचं असं. ए थांब, फोटो काढतो मी तुझा एक. आणि नाही तू आता काय बोल नकोस. थांब. तुम्ही ए थांब. चल बच्चा आता खरंच निघतो. मी उशीर झालाय. हा थँक्यू सो मच फॉर दिस. आणि मी लवकर या. हा अरे देवा, आईचा फोन. ओ उद्या ना मी बोलते सासूबाईंशी. थांब. हा हॅलो आई. हा गुरुनाथ कसा आहेस बाळा? हा मी बरं आहे आई. बोल. ऑफिसला जाते का? हो आई ऑफिसला निघालो. बोल ना कसा काय फोन केलास? काय बरं आता काही निमित्त लागते का आपल्या लेकाला फोन करायला? अगं तसं नाही. मी म्हणजे तू सकाळी एकदम फोन केलास ना म्हणून विचारलं. हा सकाळीच फोन केला. तुझंही बरोबर आहे. नाही तर एवढं सकाळी काऊन बरं मी फोन करेन. अरे का झालं माहितीये का, यायचा आणि माझा विषय झाला. ते म्हणले की आता गुरुला कळवून टाक. काय कळून टाक? का बरं गुरुनाथ, तू आता काहीच लक्षात नाही राहता. तर पोट्टा 8 वर्षाचा होऊन झाला ना आता, मग त्याची मुंज वगैरे नको का करायला? मुंज अथर्वची? अगं आई आता कशाला उगीच मुंज वगैरे. हा आजकाल कोणी करतं काय असं मुंज वगैरे? हा ना हल्ली कोण करते, सगळेच करतायत. आम्हाला पाहिजे ना आमच्या नातवाची मुंज. ए पाय गुरु याने ठरवलंय ना म्हणजे ठरलं. चल तू राधिकाला सांग बरं. पहा बरं म्हणा कोणतरी महाराज पहा आणि त्याईना याची आपल्या अथर्वची पत्रिका दाखवा. चांगला मुहूर्त काढ म्हणा. हा आणि त्या बाई मी सगळे फोनवर सांगून राहिले. हे सगळं फोनवर सांगायच्या गोष्टी आहेत का? मी येते ना उद्या, मग तेव्हा सांगूया बरं. चल
तू 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 येतेस इथे? हो का हो? आता या सगळ्या गोष्टी का फोनवरच बोलायचे का? तिकडे येऊनच ठरवायला लागेल ना. बरं कधी येतेस कधी? उद्या सकाळी. यांनी आज रात्रीच्या गाडीचं तिकीट काढलेत. अरे हो डबा, अहो डबा पडला ना. काऊन रे, का आलं? राधिका आहे का तिथं? दे बरं तिला फोन दे. नाही ऐक ना, मी काय म्हणतोय, एक 2 मिनिट. दे ना फोन तिला. किती दिवस झाले माझा आवाज नाही ऐकला. दे दे. आई थांब ना जरा, जरा थांब ना प्लीज, 2 मिनिट. अहो गॅरी, हो आई गॅरी डबा नीट. हॅलो गुरु. अगं त्यात एक मिनिट. राधिका, बरं झालं आलीस तू. तर फोनवर बोल, आई. मग मी काय करू? बोल ना फोनवर. काऊन? काऊन तिला बोलायचंय तुझ्याशी, बोल. आर्जव ना. सांगतो तुला जरा नंतर 2 मिनिटं. आता प्लीज आईशी जरा बोल. हॅलो आई, हा राधिका, कशी आहेस माय? मी बरी आहे. तुम्ही कशा आहात? एकदम मजेत. मालका धाड भरली. बरं झालं आई तुम्ही फोन केला. तुम्हाला एक विचारायचं होतं. काऊन ग, का झालं? का विचारायचं होतं? काही नाही, काकडीची घावणं कशी बनवतात ते विचारायचं होतं. नाही, खूप दिवसापासून खावीशी वाटत होती. ते आपल्या मंगल मावशी नाही का, त्यांच्याकडे आपण गेलो होतो तेव्हा त्यांनी केली होती काकडीची घावणं. आठवलं. मी आजच्या आज फोन करते बरं आणि रेसिपी मागवून घेते. हा हो आई. चल ना, पटपट बोल ना. बरं आई, रात्री निवांत फोन करते. नाही बाई, पाय बरं. जे मेन बोलायचं होतं ते राहूनच जाते ना. आता काय झालं आई? आता अथर्व 8 वर्षाचा होईन ना, मग त्याची मुंज नको का करायला? हा, यायचं म्हणणं आहे की मुंजा आपण नागपुरातच करूया. काय आपले सगळे नातेवाईक नागपुरातच राहतात ना. हा, मुंबईचे काही मोजके मापके आहेत ते बोलावून घेऊ आपण इथं. हा, तिथं का बरं घर आहेत ना त्यांना राहिले. मुंबईत कशाला उगाच जास्त खर्च वाढते ना. राहू दे बाई. अथर्वची मुंज या वर्षीच करायची का?